हा स्क्रीनवर जो तुम्हाला फोटो दिसत आहे तो अभिषेक मिश्राचा आहे. या फोटोवरून अभिषेक मिश्रा हा किती धार्मिक आहे असं तुम्हाला वाटत असेल. परंतु त्याने काय काय कारनामे केले आहेत हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 29 वर्षीय अभिषेक मिश्रा या युवकाला मथुरा पोलिसांनी अटक केली आहे. ओडिशा येथील IIT रुडकीचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा हा ग्रॅज्युएट आहे. अभिषेक मिश्राने स्वतःला आदिकर्ता नारायण दास असं नाव दिलं होतं. एवढंच नाही तर त्याने स्वतःची आध्यात्मिक गुरु आणि कथावाचक म्हणून ओळख निर्माण केली होती. तो सुमारे 4 वर्षापासून उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील राधाकुंज परिसरात राहत होता. राधा कृपा अमृता या यूट्यूब चॅनलवर तो हिंदी आणि इंग्रजीत प्रवचने देत होता. या चॅनलमुळे तो लोकांमध्ये चांगलाच प्रभावशाली बनला. परंतु या ढोंगी बाबाचं पितळ आता उघड पडलं आहे. अभिषेक मिश्रा हा तरुण मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांचं लैंगिक शोषण करायचा असं उघडकीस आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तो मुख्यतः शिक्षित इंजिनिअरिंग पार्श्वभूमी असलेल्या तरुणींना लक्ष्य करायचा. सोशल मीडियाद्वारे विश्वास संपादन करून त्यांना कुटुंबापासून वेगळं करायचा आणि आपल्या घरात राहायला भाग पाडायचा. एका वेळी त्याच्या घरात 24 तरुण आणि तरुणी राहत असल्याचे देखील दावे केले जात आहेत. अभिषेक मिश्रा पीडित महिलांना गंधर्व विवाह करण्याचा प्रस्ताव द्यायचा आणि याचाच वापर लैंगिक शोषणासाठी करायचा. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. परंतु या ढोंगी बाबाचा चेहरा खरा समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.